नमस्कार मित्रांनो, कथेचा ठेवा या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण रक्षाबंधनबाबत काही पौराणिक कथा पाहणार आहोत. रक्षाबंधन म्हणजे बंधन प्रेमाचं, विश्वासाचं आणि संरक्षणाचं. या सणामागे अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक कथा सांगितल्या जातात. त्यातील पहिली जी कथा आहे ती आहे श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांची कथा. महाभारतातील ही कथा सर्वात प्रसिद्ध आहे. जेव्हा श्रीकृष्णाने शिशुपालाचा वध केला तेव्हा त्याच्या बोटाला थोडं रक्त आलं. द्रौपदीने त्याला जवळ असलेल्या साडीतून एक तुकडा फाडून कृष्णाच्या बोटाला बांधला. कृष्णाने तेव्हा तिला वचन दिले की मी तुझं नेहमी रक्षण करेन. आणि खरोखरच जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण होतं तेव्हा श्रीकृष्णाने तिचं रक्षण केलं. त्यानंतर आपण दुसरी कथा पाहणार आहोत, राजा बली आणि माता लक्ष्मी यांची. ही कथा विष्णू पुराणातील आहे. भगवान विष्णूने वामन अवतार घेतला आणि बलीचा अहंकार मोडला. नंतर बलीने विष्णूंना आपल्या पाताळ लोकात ठेवून घेतलं. तेव्हा लक्ष्मी देवीने बलीच्या घरी एक सामान्य स्त्री म्हणून जाऊन त्याला राखी बांधली आणि त्याला आपला भाऊ मानलं. नंतर तिने आपली ओळख सांगून विष्णूला परत घेऊन गेली. बलीने बहिणीच्या नात्याने त्यांना परत जाण्याची परवानगी दिली. त्यानंतर आपण तिसरी कथा पाहणार आहोत, यम आणि यमुनाईची कथा. पौराणिक कथा अशी सांगते की यमराज म्हणजेच मृत्यूचे देव आपली बहीण यमुना हिच्या घरी अनेक वर्षांनी गेले. यमुनाने आनंदाने त्यांचे स्वागत केले, त्यांना प्रेमाने अन्न दिलं आणि राखी बांधली. यमराज आनंदित झाले आणि तिला आशीर्वाद दिला की जो कोणी यमुनेमध्ये स्नान करेल किंवा रक्षाबंधन साजरा करेल त्याला दीर्घायुष्य मिळेल. तसेच आपण चौथी कथा पाहणार आहोत, राणी कर्णावती आणि हुमायून. इतिहासातील ही कथा राजपूत राणी कर्णावती आणि मुघल सम्राट हुमायून यांची आहे. जेव्हा राणी कर्णावतीवर आक्रमण होणार होतं तेव्हा तिने हुमायूनला राखी पाठवली आणि मदतीची याचना केली. हुमायूने राखीचा मान राखून आपल्या सैन्यासह तिच्या मदतीला धाव घेतली. या चारही कथेतून निष्कर्ष असा आहे, रक्षाबंधन फक्त भाऊ बहिणीचं नातं नाही तर कोणत्याही नात्यातील प्रेम, विश्वास आणि रक्षणाचं प्रतीक आहे.